पेशवेकालीन श्री नवशा गणपती मंदिरात श्री गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी औरंगाबादचे डेप्युटी कलेक्टर शेळके यांच्या नवशा गणपतीला आज गणेश आगमनाच्या दृष्टीने इथे भेट दिलेली आहे आणि खूप पुरातन हे मंदिर आहे आणि खूप नावाजलेलं आहे आणि नवशा गणपती म्हणून जे प्रसिद्ध आहे नवस इथे आपले ठेवले जातात आणि पूर्ण होतात असं पण आहे। त्यामुळे आज या ठिकाणी मी गेल्या 3-4 वर्षापासून येतोय आणि दरवेळेस जेव्हा कधी नाशिकला येईल त्यावेळेस तिथे भेट दिली जाते। आता श्रावणात पण येऊन गेलो आणि आज पण आलेलो आहे। अतिशय प्रसन्न इथलं वातावरण आहे आणि श्री जाधव साहेबांनी पण आज माझ्या हस्ते आरती केली आणि खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि पुन्हा पुन्हा भेट देणार नक्की। धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे व सौ वंदना घुगे, निरीक्षक पंडितराव झाडे व सौ झाडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू शेठ जाधव, सौ जाधव, नगरसेविका नैना गांगुडे, विष्णुपंत बेंडकुळे, मंगेश गलांडे, भट्टू शिंदे, धोंडीराम गलांडे, लताबाई शिंदे, शिरीष मोहिते, ईश्वर जाधव, अविनाश जाधव सर्व कर्मचारी उपस्थित होते। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नंदकुमार देशपांडे यांचा स्वरगंगा हा सदाबहार कार्यक्रम सादर झाला। यावेळी ट्रस्टच्या वतीने श्री घुगे व श्री झाडे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी गुणवत्ता होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक सहाय्य करावे असे आवाहन केले। उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक किसन बल्लाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। असं वाटतं की आपण एक निसर्गरम्य ठिकाणी आलो, कारण शेजारीच गोदावरी नदी वाहते आणि ह्या गणपतीच्या करता ज्या सर्व लोकांनी योगदान केलंय ते फार सुंदर आणि छान आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती नवसाला पावतो आणि नवशा गणपती त्यामुळे त्यांचं नाव ठेवलं। नवशा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी नवशा गणपती मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली। निश्चितप्रमाणे नवस पूर्ण करतात। आमच्या इथं आता 10 दिवसाचा गणेशोत्सव चालू आहे आणि इथं म्हणजे दिवस 10 दिवसात पूर्ण 10 दिवस इथं भाविकांची गर्दी येते। आम्ही आमच्या इथं सकाळी अभिषेक करून आरती होती। इथं शासकीय लोक इथं प्रत्येक जण आरतीसाठी येतात, तिथं आरती होती त्यांच्या हस्ते। आज मी घुगे साहेब त्यांच्या हस्ते संध्याकाळी चालकी कमिशनर आहे येणार आहे। आता डेप्युटी कलेक्टर आले शेळके त्यांच्या 7:12ची आरती झाली। संध्याकाळी आमच्या इथं फुलसंघांचा नंदकुमार देशमुख यांचा कार्यक्रम तो होणार आहे आणि 10 दिवस आमचं भजन असते।
कीर्तन असते. असं 10 दिवस आमचे कार्यक्रम चालू असतात. इथं नवशा गणपतीचा आम्ही इतिहास आम्ही 20-25 वर्षापूर्वी गणपती बसवतो. 10 दिवस कार्यक्रम घेतो. अंगारकीला गर्दी असते, पालखी काढतो आम्ही इथे. नवशा गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पालखीचा कार्यक्रम दिवसभर खिचडी वाटप वाटतो. गणेश जयंतीला इथं आम्ही सप्ताह बसवतो. 3 दिवसात माई सप्ताह असतो गणेश जयंती. मग इथं कीर्तन असते. अलग अलग बाबा बोलवतो. त्यांचे सर्वजण कीर्तन आम्ही ते कार्यक्रम राबवतो. आता नवशा गणपती बरेचसे लोक आहे इथून नाशिकमध्ये नाशिकपासून 5 किलोमीटर अंतरावर नवशा गणपतीचं मंदिर आणि गोदातीरी बसलेले मंदिर. त्याच्यामुळं हे मंदिराचा जे बी भाविकांना आलेले त्यांना असा एक अनुभव येत चालला आहे नवशा गणपतीचा. त्यामुळं दिवसेंदिवस मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. असं या मंदिराचा इतिहास आहे. महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे. हे चालू आहे. डेव्हलपमेंट आमची ट्रस्टच्या माध्यमातून करतो. इथं आम्ही मोठं शेड बांधलेलं आहे. आता 30 लाख रुपये करतो. आम्हाला कार्यालय ऑफिसचं काम चालू आहे. एक जे 10वी पास झालेले मुलं ऐकत नाही आहे त्यांना ॲडमिशन घ्यायची. त्यांना आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून धर्मदाय गायकाच्या त्याच्यातून आम्ही ती मदत बी केलेली आहे. आणि त्यांनी असं आम्ही 1-2 महिने झाले समुद्र के वाचलेला आहे इथं चोपडा लॉन्सला. त्याच्यामध्ये आमचं नवशा गणपती ट्रस्टच्या त्यातून मोठं योगदान आहे. असे कार्यक्रम आम्ही राबवतो. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.